हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय व्लॉग. मम्मी पप्पा घरी आले होते. मग म्हटलं घरी बसून बसून तर बोर होऊन जाईल. आणि इंस्टाग्रामवरती ना 2-3 वेळा आम्ही पाहिलं की हे स्कायवॉक खूप वेळा येतं आहे. मग म्हटलं आज जाऊनच बघू की हे स्कायवॉक नक्की काय आहे बरं. आम्ही सगळे मग आमच्या कारमध्ये बसून निघालो. आणि हे स्कायवॉक ना पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि वाकडपासून जवळपास 10 किलोमीटर आहे. लांबच होतं, पण मग म्हटलं जाऊनच येऊ. आज तेवढा पाऊस पण नव्हता आणि कारमध्ये बसलो आणि फायनली अर्ध्या तासानंतर आम्ही पोचलो. इथे पार्किंगची वेगळी अशी काही व्यवस्था नाही आहे. स्कायवॉक ह्या गार्डनच्या बाहेरच तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसतील. मग तुम्ही जागा शोधून आपली गाडी पार्क करू शकता. आणि ह्या गार्डनचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी उद्यान. आणि इथे एंट्री करण्यासाठी ना तुम्हाला 20 रुपये लागतील आणि जर लहान मुलं असतील 3 ते 12 वर्षापर्यंत ना त्यांना 10 रुपये. सगळी माहिती या बोर्डवरती लिहिलेलीच आहे, तुम्ही ते बघू शकता. आत एंटर केल्या इथे हे दादा बसलेत ना, ते तुमच्याकडून ते तिकीट विचारतील. मग त्यांना ते तिकीट दाखवून आपण आत जाऊ शकतो. ओवीला लागली होती भूक, मग आम्ही तिला घेऊन दिलं होतं पॉपकॉर्न. इथे ना असे हे टायगर, डिअर वगैरे बनले होते. मग ओवी त्यांना पकडून बघत होती ते रिअल आहेत की खोटे आहेत. इथे लहान मुलांना खेळायसाठी पण ना स्विंग, स्लाइड भरपूर काही गोष्टी होत्या. आणि छानपैकी असं एक गार्डन पण होतं जिथे जाऊन तुम्ही बसू शकता. हे बघू शकता किती सुंदर होतं. इथे थांबून पण फोटो काढलं ना खूपच भारी येत होते. आणि स्कायवॉकला एंटर करायच्या आधीच दोन्ही साईडला ना मस्त असं छोटं गार्डन होतं जिथे तुम्ही बसून खाऊ पिऊ शकता, थोडासा आराम पण करू शकता जर तुम्ही स्कायवॉकवर चालून चालून दमला असाल तर. आत्ता मी चालली आहे ह्या स्कायवॉकवर, तर मग चला बघू पुढे. आम्ही 6:30लाच पोचून गेलो होतो. मग तेव्हा तुम्ही बघू शकता की हे लाईट्स असे दिसतात. आणि पावसाचं वातावरण होतं, गारगार वारा होता, छान वाटत होतं. म्हणजे जसं आपण गार्डनमध्ये जातो ना फिरायला तसं. स्कायवॉकच्या खाली जायला परवानगी नाही आहे, आपल्याला फक्त स्कायवॉकवरती चालून सगळं पाहायचं आहे. तर मग चला बघू पुढे काय काय आहे. स्कायवॉक म्हणा नाही तर ब्रिज म्हणा, या ब्रिजच्या एका साईडने आपण जर स्टार्ट केलं ना तर हा असा एक गोल चक्कर मारावा लागतो आणि मग परत आपण जिथे आपण स्टार्ट केलं होतं ना तिथेच पोचू. तर मग चला बघू पुढे काय काय आहे. मध्ये मध्ये ना इथे असे त्यांनी हे गाळे बनवून ठेवलेत, ते अजून चालू नाही आहेत, पण मग तिथे काय करतील ते नाही माहिती. आणि वरती शेड बघू शकता, मे बी फ्युचरमध्ये ते इथे फूड कॉर्नर वगैरे बनवू शकता. आणि इथे गोल्डीने ही ओवीची बॅग घातली होती, कारण ओवीने तर नाहीच पकडली. ती घरातून निघताना म्हणते की माझी बॅग घे, माझी बॅग घे, पण बाहेर आल्यावर कसलं काय आपल्यालाच पकडावी लागते. छान वाटत होतं, म्हणजे लाईटिंग वगैरे भारी वाटायची. ओवीला तर इतकी एक्साइटमेंट होती ना की ती तिच्या आबांसोबत पुढे पुढेच पळायची. मग मी आणि गोल्डी मागे मागे चालत येत होतो. बघा एक्साइटमेंट लेवल. ती डान्स करायला लागली होती. ती मला बोलली मम्मा मला असं फिरव. मग मी तिला 2-3 चक्कर मारून दिले, असे गोल गोल फिरली. हे पा, स्कायवॉकच्या मधोमध्ये ना असा एक पॉन्ड बनलेला होता जिथे डॉल्फिनच्या तोंडातून पाणी येत होतं. आणि ते साईडला पण बघू शकता जिथे एक फाउंटेन टाईप केलं आहे त्यांनी.
मस्त वाटत होतं, दिवसा पण छान वाटतं, पण लाईट्समध्ये मे बी अजून जास्त छान वाटेल. मग पुढे बघा. चालून चालून दमून थांबलो एक ठिकाणी आणि भूक लागली होती. आणि मग काय, ओवीने घेतलेच होते पॉपकॉर्न. तिला म्हटले मला पण थोडेसे दे. आम्ही दोघींनी खाल्ले आणि मग परत निघालो पुढे. स्काय वॉकवर थांबून तुम्ही कुठूनही बघा, मस्त नजारे वाटत होते. आणि एक वरती एक ब्रिज आहे आणि त्याच्या खाली पण एक ब्रिज आहे, म्हणजे तुम्ही कुठेही वरती पण जाऊ शकता, नाही तर मग खाली पण जाऊ शकता. आणि हे गार्डन वेल मेंटेन्ड आहे बरं का. छान वाटत होतं, स्वच्छता पण होती. आणि एंट्री तिकीट पण मग 20 रुपीज आहे, एवढं तर अफोर्ड करूच शकतो. स्काय वॉकवरती मोठा चक्कर मारल्यानंतर परत आम्ही त्या एंट्री गेटवरतीच पोचलो. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की जिथून स्टार्ट करू आपण ना, एक मोठा चक्कर मारून आपण परत तिथेच येऊ. मग अजून अंधार तर पडला नव्हता. मग आम्ही म्हटलं की गार्डनमध्येच बसून घेऊ. आणि ह्या ग्रीन ग्रासवर बसायला कोणाकोणाला आवडतं, मला तर खूपच आवडतं. मग मी आणि मम्मी म्हणजे या माझ्या सासूबाई, आम्ही इथे बसलो. आणि पप्पा आणि गोल्डीला पण सांगितलं की तुम्ही पण इथेच या. ते मागून येत होते आमच्या आणि आमचा व्हिडिओ पण काढत होते. मग पप्पानी ओवी गेले बाहेर आणि त्यांनी खूप सारा खाऊ भरून आणला. मग वेफर्स, पाणी, ओवीला जे जे आवडेल ते सगळं घेऊन आले. ओवी खाली नाही बसली कारण ते ग्रासना टोचतं ना, आणि तिने घातला होता फ्रॉक. मग ती माझ्या मांडीवरच बसली. खाऊन पिऊन झाल्यानंतर फायनली अंधार पडायला लागला. आणि बघताय ना आत्ताचा नजारा, खूपच सुंदर आणि भारी वाटत होतं बरं का. लाइटिंग्स तर वेगवेगळ्या कलरचे खूपच भारी वाटत होते. दोन सेकंडच्या अंतरावर हे लाईट्स चेंज होत होते. त्यावर मग परत म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवूच, कारण रात्रीचं तर मेन आहे ना. अजून इतका अंधार नव्हता पडला, पण तरी म्हटलं कारण पाऊस स्टार्ट होत होता. पावसाच्या आधी म्हटलं आपण एक व्हिडिओ काढूनच घेऊ. आणि हे लाईट्स ना, जे आपले LED लाईट्स असतात ना, ते वाले लाईट्स होते. तर मग तुम्हाला हे स्कायवॉक आवडलं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि माझे व्हिडिओज पण आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि तुम्हाला अजून पुण्यातील कोणते ठिकाण माहीत असेल जिथे मला व्हिजिट करावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगाल बरं का. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.